मित्रांनो, आज आपल्याला नवीन प्रकार घ्यायचा आहे, तो म्हणजे वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार जर पाहिले तर 3 भागावर आधारित असतात. एक म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार, दुसरा जो भाग आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे विधानावरून पडणारे प्रकार. विधान म्हणजे काय? तर विधानामध्ये एक उद्देश्य व एक विधेय असते, त्यावरून त्यांचे पुढे प्रकार पाडले जातात. तर पाहूया आज आपण वाक्याचे प्रकार. वाक्याच्या प्रकारामध्ये आपण 3 भागात विभाजन करू त्यांचं. पहिला, क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे 3 प्रकार. त्यातलं एक आहे विधानार्थी वाक्य, दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. हे जर पाहिले तर क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे आहेत, पण आपण ओळखतो कशावरून? त्याच्या चिन्हांवरून. पण चिन्ह बोलताना दिले जात नसतात, लिखाणामध्ये चिन्ह वापरली जातात. बघा बरं, विधान आणि प्रश्नार्थी म्हणजे की प्रश्नचिन्ह येणार, उद्गारार्थी म्हणजे की उद्गाराचे चिन्ह येणार आणि विधान म्हटलं की पूर्णविराम येणार. मध्ये मध्ये काही परीक्षेला प्रश्न असे पडायला लागले होते की वाक्य देत होते आणि त्यांच्या वाक्याच्या नंतर शेवटी चिन्ह देऊन, चिन्ह दिल्याच्या नंतर ते परत विचारायचे की त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे. तर खरं सांगा बरे, कोणताही विद्यार्थी सहज ते ओळखू शकतं. असं चिन्ह आल्याच्या नंतर की तो प्रश्नार्थी वाक्य म्हणणार आहेत का? तर नाही. असं आल्याच्यानंतर तो विधानार्थी म्हणेन का? किंवा असं आल्याच्यानंतर उद्गारार्थी म्हणेन का? तर नाही. मग 2014-15च्या नंतर त्यांच्या लक्षात यायला लागलं की आपले प्रश्न फारच सोपे होते, कारण त्यावेळेला प्रश्नांची संख्या जास्त होती. दिवसेंदिवस प्रश्नांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे, काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे. मग आता काय झालंय की पूर्ण वाक्य येते आणि शेवटी चिन्हच दिलेले नसते. तुम्हीच ओळखा ते प्रश्नार्थी आहे का उद्गारार्थी आहे. ते आपण पाहणार आहोत. पाहूया. त्यानंतर या विधानार्थी प्रश्नार्थी या 2 भागांसाठी आपल्याला परत 2 उपप्रकार त्यातले पाडलेले आहेत. ते म्हणजे होकारार्थी, नकारार्थी. यांचा आपण अभ्यास करू. होकारार्थी म्हणजे करणरूप असेल त्यामध्ये क्रियापदाचं आणि नकारार्थीमध्ये अकरणरूप असेल. दुसरा जो प्रकार येतोय, दुसरा जो प्रकार पडणार आहे ती म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे 4 प्रकार. यांचा अभ्यास आपण आख्यातार्थामध्ये केलेला आहे. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे स्वार्थ, क्रियापदापासून तयार झालेलं हे स्वार्थी वाक्य. यात केवळ काळाचा बोध होतो, इतर कोणत्याही गोष्टीचा बोध होत नाही. दुसरं जे होते ते म्हणजे आज्ञार्थ क्रियापद असणारं आज्ञार्थी वाक्य. याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रकारच्या सूक्ष्म अर्थछटांचा बोध होतो. त्यामध्ये आज्ञा येईन, सौम्य आज्ञा येते, उपदेश येते, प्रार्थना येते, आशीर्वाद येते, शुभेच्छा येतात, आग्रहपूर्वक विनंती येते, त्यामध्ये येत राहते. तिसरं जो येईल तो म्हणजे विद्यर्थ क्रियापदापासून तयार होणारं हे विद्यार्थी वाक्य. म्हणजे याही 6 ते 7 प्रकारचे यामध्ये सुद्धा काय आलेलं आहे? सूक्ष्म अर्थछटांचा बोध होतो. त्यामध्ये तर्क आहे, इच्छा आहे, योग्यता आहे, शक्यता आहे, विनंती आहे, उद्देश आहे, अशा पद्धतीमध्ये येतील. आणि चौथा जो प्रकार यामध्ये आलेला आहे तो म्हणजे संकेत देईन तो क्रियापदातून, त्याला आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो. यात अटीचा बोध होतो, परिणामाचा बोध होतो, विरोधाचा बोध होत नाही. तिसरा जो भाग येणार आहे तो म्हणजे बघा बरं, विधानावरून पडणारे 3 प्रकार. विधान म्हटलं की त्यात एक उद्देश, एक विधेय असणे आवश्यक आहे. बघा बरं, विधानाचं स्पष्टीकरण इथं तर आले. विधान म्हटले की एक त्याच्यात काय असणार आहे? उद्देश आणि एक त्याच्यात विधेय. जशी त्यांची संख्या वाढेल तसे त्यांचे प्रकार पडत जातील. एकच उद्देश, एकच विधेय असणारे ते म्हणजे केवळ वाक्य असते आणि केवळ वाक्यालाच तुम्ही शुद्ध वाक्य म्हणता. एकच उद्देश, एकच विधेय त्याच्याकडे असेल. बघा,
एकच उद्देश व एकच विधेय असणारे. त्याच्यात दोन उद्देश दोन विधेय असेल तर ते केवळ वाक्य नसणार, एवढं निश्चित लक्षात ठेवायचं. कारण ते पुढचे दोन प्रकारपैकी कोणतं तरी एक असू शकते. त्यामध्ये आले बघा बरं मिश्र वाक्य, आणि ह्या मिश्र वाक्यामध्ये एक असते प्रधान वाक्य आणि त्याच्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य. यांचा क्रम मागे पुढे होऊ शकतो, गौण वाक्य आधी प्रधान वाक्य नंतर. यांच्याकडे स्वतःचं उद्देश असेल, स्वतःचं विधेय असेल, स्वतःचं उद्देश असेल, स्वतःचं विधेय असेल आणि मध्ये जोडण्यासाठी गौणत्व सूचक किंवा गौणत्व बोधक उभयनवी अव्यय असेल, किंवा संबंधी सर्वनाम असू शकते, संबंधी विशेषण असू शकते, संबंधी क्रियाविशेषण असू शकते. त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरं जे आलेलं आहे याच्यामध्ये ते म्हणजे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये दोन प्रधान वाक्य जोडले जातील किंवा दोन केवळ वाक्य जोडले जातील. यात पहा, प्रधान वाक्य आणि आणखीन एक प्रधान वाक्य. दोन प्रधान वाक्य हे प्रधानत्व बोधक उभयनवी अव्ययाने जोडली जातात. यांच्याकडे स्वतःचं उद्देश, स्वतःचं विधेय, उद्देश विधेय असते. पुढे चालून यांचे सुद्धा प्रकार पडणार आहेत, ते देखील आपण पाहणारच आहोत. त्यामध्ये संयुक्त वाक्याचे प्रकार पडतील. संयुक्त वाक्याचे प्रकार 3 आहेत. त्याच्यामध्ये एक केवळ वाक्याचे द्विरुक्ती झाली, म्हणजे दोन केवळ वाक्य जर जोडले गेले त्याला केवळ संयुक्त म्हणायचे. केवळ संयुक्त यामध्ये दोन केवळ वाक्य जोडले जातील. थोडक्यामध्ये अर्थपूर्ण असणारे दोन प्रधान वाक्य म्हणजेच काय असतात, एक प्रकारचे केवळ वाक्यच असतात. दुसरं जे येईल त्याच्यामध्ये केवळ मिश्र संयुक्त. यावरही प्रश्न पडले परीक्षेला. यात एक केवळ असेल, एक मिश्र असेल, याचा क्रम मागे पुढे जरी झाला तरी नाव मात्र त्यांचं तेच राहील. यात पहा, केवळ आधी येईल, मिश्र नंतर येईल, किंवा मिश्र आधी येईल, केवळ नंतर येईल, मात्र नाव तेच राहील. आणि तिसरा जो आलेला आहे तो म्हणजे मिश्र संयुक्त. यामध्ये मिश्र वाक्य अधिक मिश्र वाक्य, आणि आपल्याला माहिती आहे मिश्र वाक्य म्हटलं की एक त्याच्यात केवळ एक प्रधान असणारे आणि एक गौण असणारे. पुन्हा दुसऱ्या मिश्र वाक्यामध्ये तेच एक प्रधान असणारे, एक गौण. काही करा पण दोन प्रधान वाक्य जोडा. इथंही तसंच आहे. केवळ वाक्य म्हणजे एक प्रकारचं प्रधान वाक्यच असते आणि मिश्रमध्ये सुद्धा एक प्रधान आणि एक काय असते, गौण असते. तर एवढा एक स्क्रीनशॉट घ्या, नंतर आपण यांच्याकडे निघूया. क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार. एक पहिलं ज्याचे नाव घेतलं आपण विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. यांच्याकडून परत दोन प्रकार पडायला लागलेत, होकारार्थी, नकारार्थी. पाहूया यांच्यामध्ये. सुरुवातीला जे प्रश्न येत होते ते म्हणजे विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी या तीनपैकी कोणते वाक्य प्रकार आहेत तो तुम्ही ओळखा. समजा यामध्ये दिले बघा बरं, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. पहिलं त्यात दिले पहा, तो मनोरा फार उंच आहे. आता मी याला चिन्ह वगैरे काहीच दिलेलं नाही, तुम्ही सहज वाचू शकता. एक प्रकारचं हे काय आहे, विधानाचं आहे. तो मनोरा फार उंच आहे, सरळ सरळ बोललेलं आहे, एक प्रकारचं विधान केलेलं आहे. म्हणजेच हे वाक्यच तुम्हाला ओळखू आले ते विधानार्थी आहे. कारण याला चिन्ह काय पाहिजे होतं, पूर्णविराम पाहिजे. मी मुद्दाम करून चिन्ह वापरलेलं नाही. दुसरं दिलं त्याच्यामध्ये बघा बरं,
परीक्षेला येऊन गेले उदाहरणे. यामध्ये कोण हा शब्द जो आहे तो थोडासा घातक आहे. नेमकी तो प्रश्नाकडे घेऊन जाणार का एखाद्या उद्गाराकडे घेऊन जाणार का एखाद्या विधानाकडे घेऊन जाणार तो तुम्ही ठरवायचं आहे. आज रेल्वेत कोण ही गर्दी असं विचारलं, प्रश्नचिन्ह द्यायचं काय त्याला? प्रश्नार्थी वाक्य आहे का? तर नाही, हे प्रश्नार्थी नाही आहे, यावरून ओळखून घ्यायचं आहे. अरे हे एक प्रकारचं अरे विधानसुद्धा नाही आहे, हे उद्गार आहे. काय आहे? मग हे झालं उद्गारार्थी वाक्य, त्याच्यामध्ये ओळखता आले पाहिजे. काय रे? यामध्ये सुद्धा एक शब्द आहे, तो म्हणजे काय. हा तुम्हाला प्रश्नाकडे घेऊन जाऊ शकतो किंवा उद्गाराकडे पण घेऊन जाऊ शकतो. बघा बरं, काय उकडले हो काल रात्री? म्हणजे हे प्रश्नचिन्ह आहे का? तर नाही, प्रश्न नाही आहे. काय उकडले हो असं विचारलं, काय उकडले हो काल रात्री? सुगंध येत होता. काय उकडले हो काल, काय उकडले हो काल रात्री असं म्हटलं, त्याचा अर्थ गरमी फार झाली. म्हणजे हे पण उद्गारच दिलेलं आहे, याच्यामध्ये उद्गारार्थीच आहे. सांगा. तेथे कोण आहे हे मला माहीत आहे. तेथे कोण आहे हे मला माहीत. आता मी चिन्हच देऊन टाकले, मग प्रॉब्लेम झाला, मी चिन्ह काढून टाकतो. आता सांगा, हे कोण याच्यासारखं आहे का? बघा, आणि मी असं दिलं असतं, आता बघा इथंही इंग्रजीसारखी रचना मराठीमध्ये नाही. इंग्रजीमध्ये प्रश्न तयार होत असताना काय होतं, कर्त्याच्या आधी एक एस नो टाईपमध्ये असेल तर कर्त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब वापरले जातात, किंवा इंटरागेटिव्ह मधलंच जर WH क्वेश्चन असेल तर कर्त्याच्या आधी हेल्पिंग वर्बच्या आधी एखादं WH वर्ड वापरले जाते. हा फरक इथं मात्र तसं काही पडत नाही. इथंही आहे, इथंही आहे. चालेल. मग बघा, हे झालं याच्यातलं विधान, आणि हे मात्र काय झालं याच्यातलं प्रश्न. म्हणजे हे झालं याच्यातलं प्रश्नार्थी वाक्य. चिन्ह न देता ओळखते आले पाहिजे, कारण मी बोलताना चिन्ह बोलत नाही. तुझं नाव काय आहे रे? प्रश्नचिन्ह. फार हुशार आहेस तू, उद्गाराचे चिन्ह. तू काय करतोस? प्रश्नचिन्ह. तू प्रामाणिक आहेस? पूर्णविराम. असं बोलतो का आपण? तर नाही, चिन्ह बोलत नसतात. मग याच्यामध्ये झालं हे दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखताना असा एक प्रश्न परीक्षेला पडतो. एक. दुसरे म्हणजे वाक्य रूपांतर परीक्षेला येणे सुरू झाले तर वाक्य परिवर्तन आपण म्हणतो. बघा बरं, वाक्य रूपांतर ते पण महत्वाचे. बघा, एका वाक्याची दुसऱ्या वाक्यात रूपांतर करताना वाक्याचा अर्थ बदलू नये. म्हणजे वाक्य रूपांतराचा हा एक नियम आहे. जर तुम्ही विधानाचं रूपांतर विधानात करत असताना, थोडक्यामध्ये होकारार्थी विधानाचं नकारार्थी विधानात रूपांतर करत असताना देखील वाक्याचा अर्थ बदलू नये. एखाद्या विधानाचं तुम्ही प्रश्नात रूपांतर करत असताना तर मग होकारार्थी विधान असेल तर त्याचा प्रश्न नकारार्थी होईल, आणि नकारार्थी विधान असेल तर प्रश्न होकारार्थी होईल. यांचं मागे पुढे सुद्धा होत राहील. त्यांचा अर्थ न बदलता मात्र रूपांतर करता आले पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहूया. बघा, आपण पाहिलंय विधानार्थीचं रूपांतर विधानार्थीतच करा, हा पहिला प्रकार. म्हणजे थोडक्यामध्ये विधान जर होकारार्थी असेल तर त्याचा अर्थ न बदलता तुम्हाला नकारार्थी विधानात रूपांतर करता आले पाहिजे. थोडक्यामध्ये करण रूपाचे रूपांतर कशात करायचे? अकरण रूपात करायचे. हे आपण उदाहरण पाहूया. तो प्रामाणिक आहे. आता याला तुम्ही नकारार्थीमध्ये घेऊन जा, अर्थ न बदलता. आहेच नाही केले तुम्ही. झाले का एवढ्यावरच उत्तर? लगेच तो प्रामाणिक नाही, हे तर सर्व अर्थ बदलून झालेलं नकारार्थी आहे. मग याच्यामध्ये काय करता तुम्ही? तो
प्रामाणिक नाही त्याच्यामध्ये घेता येईल. तो मुलगा हुशार आहे, तो मुलगा ढ नाही असं त्याच्यामध्ये घेता येईल. बघा त्याच्यात हुशारच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता. काय करू शकता? मुलगाचं मुलगी करू नका, तो मुलगा ढ आहे असं त्याच्यामध्ये रूपांतर करता येईल भिन्न भिन्न पद्धती. बघा तो अद्वितीय योद्धा होता. याचा अर्थ काय? त्याच्यासारखा दुसरा कोणीच युद्धात नव्हता. त्याच्यासारखा दुसरा कोणी योद्धाच नव्हता असं त्याच्यामध्ये घेता येईल. काही जण म्हणतात ना, तुझे अक्षर पाहून डोळे मिटावेसे वाटतात. थोडक्यामध्ये काय म्हणायचे? तुझे असे खराब अक्षर मला पाहवत नाही त्याच्यामध्ये घेता येईल. बघा 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. म्हणजेच काय म्हणत त्यांना, आता हे नकारार्थीचं 500 रुपये ही मोठी रक्कम होय. ही सुद्धा कशी आहे? मोठी रक्कममध्ये मोडते. त्याच्यामध्ये काही जण म्हणतात ना की ही कल्पना बऱ्यापैकी आहे. थोडक्यामध्ये काय म्हणायचं त्यांना, ही काही वाईट कल्पना नाही. त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ती बाई निरीच्छ आहे. निरीच्छ म्हणजे काय? कोणतीही इच्छा नसणारा किंवा नसणारी यांच्यामध्ये करता येईल. ती बाई निरीच्छ आहे म्हणजेच काय म्हणायचं? त्या बाईला आता कोणतीही इच्छा राहिलेली नाही असं त्याच्यामध्ये घेता येईल. झालं. आपण काय म्हणतो? त्या पुस्तकाची छपाई निर्दोष आहे. आता निर्दोषचं विरोधात आपण सदोष करतोय. झालं. म्हणजे त्या पुस्तकाच्या छपाईमध्ये कोणत्याच प्रकारचे दोष नाहीत असं तुम्ही त्याच्यात करू शकता. घ्या एवढं स्क्रीनशॉट घ्या. वाक्य रूपांतर सुरू आहे आपलं. थोडक्यात काय तर वाक्याचा अर्थ बदलू नये त्यात ते लक्षात ठेवायचं. आता आपण विधानामध्ये पाहिले होकारचं नकार, तसंच विधानार्थीचं प्रश्नार्थीमध्ये किंवा प्रश्नार्थीचं नकारार्थी, प्रश्नार्थीचं विधानार्थीमध्ये आपलं रूपांतर करता येईल. बघा विधानार्थी ते रूपांतर कशात करा? प्रश्नार्थीमध्ये किंवा प्रश्नार्थीचे रूपांतर विधानार्थीमध्ये उलटं सुद्धा तुम्हाला येता येईल. म्हणजे विधान जर नकारार्थी असेल तर प्रश्न होकारार्थी होईल, ते पण अर्थ न बदलता. आणि विधान जर होकारार्थी असेल तर प्रश्न नकारार्थी होईल. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्ही चिन्ह त्याला ओळखू शकता. बघा मी असं घेतलं याच्यात. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही. प्रश्नचिन्ह लावले मी त्याला. कोणाला? प्रश्नार्थी सर्वनाम आहे. चला, म्हणजे याचं विधान तुम्ही काय करता? हे झालं प्रश्नाचं रूपांतर. येत नाही म्हटलं तर काय झालं? नकार. नकार तुम्हाला काय करायचं? होकारार्थी विधानावरती. बघा अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतोच तर राग प्रत्येकाला. त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. बघा जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. आता हे नकारार्थीच आहे पण चिन्ह दिलंय मी त्याच्यामध्ये. आता यांना इथं तर चिन्ह देणंच आहे विधानाचं, प्रश्नाचं विधानात रूपांतर करताना, कारण त्यांना वाक्याचा प्रकार नाही विचारायचा आहे, रूपांतर विचारायचं आहे. मग चला, जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. मग याला प्रश्नात रूपांतर करा. जगी सर्व सुखी असा कोण आहे?
या नकाराचं रूपांतर होकारात. जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्न केलाय, त्याच्यातून उत्तर मिळालंय. प्रश्नामध्येच उत्तर काय असतं समाविष्ट असते. या पद्धतीमध्ये तुम्हाला आढळेल. बघा, पापमुक्त असा कोण आहे? या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. नाही, कोणीच नाही. चल मग काय, पापमुक्त असा कोणीही नाही. फुकट दिले तर कोण नको म्हणेन, फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. त्याच्यामध्ये घेता येईल. फुकट दिले तर कोण नको म्हणेल. आता हे नकारार्थी नाही आहे, होकारार्थी. त्याचं प्रश्नाचं विधान नकारार्थीमध्ये करा. काय होईल? फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. एवढ्या गर्दीत ते आजोबा कसे उभे राहणार? प्रश्न केलाय. याचा अर्थ ते उभे राहू शकत नाही, मुळी उभे राहू शकत नाही. बघा, एवढ्या गर्दीत ते आजोबा मुळी उभे राहू शकत नाही. हे झालं. एकटा चोर ही तिजोरी कशी उघडेल? एकटा चोर ही तिजोरी उघडू शकत नाही. त्याच्यामध्ये घेता येईल. काही जण म्हणतात ना, अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केले. याचा अर्थ काय? मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केली. त्याच्यामध्ये घेता येईल. प्रत्येक गोष्ट केली. एवढे घ्या स्क्रीनशॉट. परत आपण घेऊया. त्याच्यामध्ये विधानार्थीचं रूपांतर कशात होईल? उद्गारार्थीमध्ये. ठीक आहे. पुढचं वाक्य रूपांतर येईल ते म्हणजे विधानाचं रूपांतर उद्गारार्थीमध्ये. इकडे मात्र होकार नकार हा प्रकार नाहीये. त्याच्यामध्ये पहा, हा मनोरा फार उंच आहे. आता हे विधान आहे, त्याचं तुम्हाला उद्गारात रूपांतर करायचं. थोडंसं शब्दांचं काय होईल, क्रम मागे पुढे होईल. पहा, काही जण अतिरिक्त आणखीन त्याच्यामध्ये केवळ प्रयोगी उभयनव्य अव्यय देखील वापरतील. सॉरी, केवळ प्रयोगी अव्यय. मला त्या नावामध्ये गोंधळ होतो. नेहमीच मी दोन्ही नावं एकत्रच घेत राहतो. यामध्ये तुम्ही अबब हे केवळ प्रयोगी अव्यय देखील वापरू शकता. मनातील भाव व्यक्त करण्यासाठी, आश्चर्याचा भाव व्यक्त करण्यासाठी. बघा, अबब, विदर्भाकडे अबब म्हणजे अबे 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 काय उंच आहे, अबे किती उंच आहे हा मनोरा. हां, अबे किती उंच आहे हा मनोरा. त्यामध्ये घेऊ शकतात. बघा, अबब किती उंच आहे हा मनोरा. हे उद्गाराचे चिन्ह तुम्हाला शेवटी द्यावे लागेल यामध्ये. बघा परत, त्याच्यात परत घेता येईल. काय अक्षर आहे तुझी, असं म्हटलं तर कौतुक केलंय. आणि हे काय अक्षर आहे असं म्हटलं ते कौतुक नाही केले, उडवली. काय अक्षर आहे तुझे म्हणजेच काय? सुंदर. त्याच्यामध्ये म्हणायचं तुझे अक्षर फार सुंदर आहे. तुझे अक्षर फार सुंदर आहे.
कर्णाचं. काही जण म्हणते काय म्हणतील, काही जण म्हणतात केवढे म्हणतील, कोणते किती म्हणतील, किती सुंदर आहे तुझे अक्षर, त्या पद्धतीनं घेतीनं. हे काय अक्षर आहे, आता हे उद्गार आहे, म्हणजे उडवली आहे. याचा अर्थ काय, तुझे अक्षर सुंदर नाही, अतिशय गलिच्छ आहे. तुझे अक्षर अतिशय गलिच्छ आहे, सुंदर नाही. तर काही जण म्हणतात ना, सहलीत फार मजा आली. सहलीत फार मजा आली, याला उद्गारात न्या बरं. फार मजा आली सहलीत, कसं म्हणणार त्याच्यामध्ये, काय मज्जा आली सहलीत, काय मजा आली सहलीत, हे उद्गार त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. त्याला केवढा गोंगाट करतायत ही मुले, म्हणजे ही मुले फार गोंगाट करत आहेत. त्याच्यामध्ये काही जण इच्छाही बोलून दाखवतात याच्यातून. बघा बरं, मी पक्षी असतो तर, उद्गारला येतो. उद्गारातून काय केलंय त्यांनी, इच्छा बोलून दाखवली. मी पक्षी असतो तर, म्हणजेच काय, पक्षी होणे ही माझी इच्छा आहे, किंवा मला पक्षी होण्याची इच्छा आहे, असं तुम्ही त्याच्यात देऊ शकता. काही जण ते मी प्रधानमंत्री असतो तर, त्याच्यात तुम्ही देऊ शकता. तीव्र इच्छा तुम्ही बोलू शकता त्याच्यात पुढे. केवढा मोठा होता तो साप, याचा अर्थ काय, तो साप फार मोठा होता. एवढं घ्या स्क्रीनशॉट. दुसरे जे आपण प्रकाराचं विभाजन केलेलं आहे ते म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार. त्यातला जो पहिला घेतला होता आपण, तो म्हणजे स्वार्थ क्रियापदापासून स्वार्थी वाक्य तयार झाले. यात केवळ काळाचा बोध होतो, म्हणजे इतर कोणत्याही अर्थछटा त्यामध्ये दडलेल्या नसतात, केवळ काळाचा बोध त्यामध्ये होत राहील. आपण घेतलं बघ बरं, राणी मोठ्याने रडली. याचा अर्थ काय, भूतकाळात ते जमा झालेली क्रिया आहे, म्हणजे लगेच तुम्ही त्याला करता साधा भूतकाळ. एक. दुसरं, राणीने पुस्तक वाचले आहे. याचा अर्थ ही क्रिया पूर्ण झाली, पण ती वर्तमानात पूर्ण झालेली आहे. वाचले आहे म्हटलं तर क्रिया पूर्ण आहे, आणि ती पण कोणत्या काळात, वर्तमान काळात. या पद्धतीने तुम्ही त्याचा बोध करून घेऊ शकता. दुसरं त्यामध्ये घेतोय आपण, स्वार्थाच्या घरातून बाहेर निघतोय, तो येईन आज्ञार्थ. मग आज्ञार्थ क्रियापदापासून तयार झालं ते म्हणजे आज्ञार्थी वाक्य. यामध्ये एक 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 तुम्हाला अर्थछटा कळत जाईल. यात बघा बरं, कठोर आज्ञाचा बोध होईल तुम्हाला, सौम्य आज्ञाचा बोध होतोय, उपदेश यांचाही त्यातून बोध होऊ शकतो. देवाकडे केली तर तुम्ही ती प्रार्थना, मोठ्यानं लहानांना दिले तर आशीर्वाद, लहानांनी मोठ्याला किंवा बरोबरच्यांना दिले तर शुभेच्छा. त्यात येतील. हे झाले 6 त्यातले. आग्रहपूर्वक विनंती यांच्याकडे बोध होईल. आणि शेवटचं आहे ते म्हणजे अनुमोदन प्रश्न, ज्याला आपण परवानगी मागताना उपयोगात आणतो. हे आज्ञार्थीकडे तुम्हाला दिसतील. समजा मी जर म्हटलं बघा बरं, मुलांनो चांगला अभ्यास करा,
म्हणजे हे काय झालं, शुभेच्छा नाही आहेत ह्या, तर काय केलं, सरळ सरळ उपदेश दिलेला आहे. याच्यातून जो बोध होतो त्याच्यावर सुद्धा प्रश्न परीक्षेला पडलेले आहेत. आपल्या इथं वाक्यप्रकार म्हणून समजून घेऊया. ठीक आहे. मी येथे खेळू, असं तुम्ही प्रश्नातून काय बोध करून देताय, तर ते अनुमोदन प्रश्न किंवा त्याला परवानगी म्हणतो आपण. अनुमोदन त्याच्यातून व्यक्त केलेलं आहे. एक अर्थ त्याच्यातून निघू शकतो. बघा, देवा माझे रक्षण करा, म्हणजे तुम्ही देवाचा धावा केलाय, प्रार्थना केली देवाकडे. तेवढी खिडकी लाव पाहू, त्याच्यामध्ये मग तुम्हाला आढळेल, अरे ही तर सौम्य आज्ञा आहे. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला आढळेल की याच्यामध्ये ऊ ऊ ऊ ऊ, म्हणजे आज्ञार्थीमध्ये आपल्याला माहिती आहे ना की ऊ त्याच्यामध्ये लाख्यात नाही, यांच्याकडं ऊ आख्यात आढळते जास्त करून. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थ क्रियापदापासून तयार झालं विद्यार्थी आढळतात. यांच्याकडे आले बघा बरं, तर्क आहे, कर्तव्य आहे, इच्छा, योग्यता, शक्यता, विनंती ही साधारण विनंती, आणि शेवटचा आहे उद्देश. उद्देश नाही, उद्देश, हेतू त्याच्यामध्ये आढळू शकतो. बघा, नेहमी सत्य बोलावे असं आपल्या सगळ्यांना कर्तव्य घालून दिलेली आहे, तर कधीही खोटे बोलू नाही. या अर्थाने त्याला नकार तुम्हाला घेऊन जाता येईल, अर्थ न बदलता. कर्तव्याचं कर्तव्यच राहील त्याच्यामध्ये. बघा बरं, इच्छेमध्ये सुद्धा आपण घेतले बघा, मी पक्षी असतो तर, याच्यामध्ये पण काय आलेली, इच्छा आलेलीच आहेत. बघा, आज पाऊस पडावा, आणि ज्यांच्याकडे पडतोय त्यांची इच्छा असेल की आज तरी पाऊस थांबावा, जेणेकरून घराच्या बाहेर पडता येईल. मग यांच्याकडं वा वाचा जास्त पिटारा लागलेला आहे. बघा त्याच्यात नंबर 3 पुढे घेतोय, त्याच्यात मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा, म्हणजे ही त्यांना मिळण्याची काय शक्यता वाटते, मिळावा, वा त्याच्याकडं आलेलंच आहे. या पद्धतीनं घेता येईल. नवा व्यवसाय सुरू करता यावा, यास्तव त्याने नोकरी सोडली आहे. काही नोकरीतून इकडे येते, काही इकडून तिकडे जातात. यावा त्याच्यात केलं त्यानं उद्देश बोलून दाखवलेलं आहे. बघा, कान टोचावे तर सोनारानेच, लोहाराने, लोहार कानच बाजूला काढून टोचीन मग चांगला. बघा, कान टोचावे तर सोनार, म्हणजे कोणाची योग्यता व्यक्त केली याच्यामध्ये, सोनाराची. अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावे, म्हणजेच काय, ज्याच्या अंगी धैर्य त्यानेच ते करावे. हे काही येऱ्या गावाळ्याचे काम नव्हे भाऊ, असं म्हणलं तर स्वतःची योग्यता सिद्ध करायची. येऱ्या गावाळ्याचं काम नाही काय, म्हणजे काही आंडूपांडूचे काम नाही आहे, आपलं काम आहे फक्त, दुसरं कोणाचं नाही. बाबा बहुधा घरी असावेत, गुरुजी बहुधा शाळेत असावेत, असं तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये तर्क मांडताय, अंदाज तुम्ही त्याच्यामध्ये मांडत असतात, ते म्हणजे विद्यार्थी वाक्यामध्ये येईल. आणि पुढचा जो प्रकार आहे, यांना घेतलेलं आहे आपण एक रिव्हिजन चालू आहे. संकेत जिथं असतो, संकेतार्थी क्रियापद, त्याच्यामध्ये संकेतार्थी वाक्याचा याच्यामध्ये वापरला. यामध्ये अटीचा, संकेताचा, थोडक्यामध्ये परिणामाचा किंवा विरोधाचा बोध होऊ शकतो. यात अट थोडक्यात आपण त्याला संकेत म्हणतो, परिणाम आढळू शकतात किंवा विरोध आढळतो. उदाहरण पाहणे. बघा, जर पाऊस पडला तर शेतीचे
नुकसान होईल. अतिरिक्त पावसानं सुद्धा नुकसान होत आहे. म्हणजे हे त्यांनी संकेत देऊन टाकलं की अमुक टमुक झालं तर तमुक टमुक होईल. त्याच्यामध्ये जरी तू काम पूर्ण केलेस तरी तुला आज सुट्टी मिळणार नाही. अरे विरोध झाला नाही तर काम पूर्ण केलं तर घरी जाऊ द्या, नाही नाही तरी तुला सुट्टी मिळणार नाही. हे झालं याच्यामध्ये संकेतार्थीमध्ये. एवढं घ्या. तिसरा जो भाग पडतोय विधानावरून पडणारे प्रकार. यामध्ये आपल्याला केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य हे ओळख देणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला संयुक्त वाक्याचे देखील प्रकार शिकावे लागतात. इतकंच नाही तर मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य यांच्यामध्ये जे काही उभयान्वयी अव्यय वापरले जातात त्या उभयान्वयी अव्ययांच्या देखील प्रकारांचा आपल्याला अभ्यास यात करावा लागतो. मिश्रमध्ये गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय वापरले जातात. तसेच त्यासोबत तुम्हाला संबंधी सर्वनाम, संबंधी विशेषण, संबंधी क्रियाविशेषणे हे देखील वापरता येतात. तर संयुक्त वाक्यामध्ये तुम्हाला प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. त्यांचेसुद्धा आपल्याला प्रकार अभ्यासायचे आहेत. म्हणजे हा काही प्रकार लहानसा नाही आहे, हा कमीत कमी 3-4 पिरियड घेऊन जाणारा आहे आपल्याला. ते आपण पाहूया. याच्यामध्ये सर्वात पहिले बघा विधानावरून पडणारे प्रकार. मुख्य प्रकार आपण पाहिले होते 3. त्याच्यात होतं एक केवल वाक्य ज्याला शुद्ध वाक्य देखील म्हणतात आणि दुसरे होते त्याच्यामध्ये मिश्र वाक्य आणि तिसऱ्याचा जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे संयुक्त वाक्य. त्यातलं पहिलं येईल ते म्हणजे केवल वाक्य. याची व्याख्या ही आता हे मराठी शिकल्याच्यानंतर हे इंग्लिशमध्ये सुद्धा कामाचे आहेत. का? कारण याला सिंपल सेंटेन्स म्हणतात, याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात, याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये पाहणं आपण केवल वाक्य यालाच शुद्ध वाक्य देखील म्हणतात. का म्हणतात ते पण पाहू. यात म्हणजे ह्या वाक्य प्रकारात एकच उद्देश्य ज्याला आपण कर्ता म्हणतो, एकच उद्देश्य व एकच विधेय, विधेयाला आपण क्रियापद म्हणतो. एकच उद्देश्य व एकच विधेय असते. तसेच नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करणारे कृदंत किंवा धातुसाधितही येऊ शकते. याला इंग्लिशमध्ये आपण पार्टिसिपल्स म्हणतो, ते याच्यातही येऊ शकतात. शेवटी भर कशावर आहे आम्हाला? उद्देश्य किती आणि विधेय किती. विधेय एकच आहे, उद्देश्य एकच आहे, त्यालाच आपण शुद्ध वाक्य, त्यालाच आपण केवळ वाक्य म्हणतो. आपण ते सुद्धा पडताळून पाहायचं. ठीक आहे. पहा याच्यावर उदाहरण घेतलंय मी. रानात झरा वाहतो. आता एवढे 5 उदाहरणं परीक्षेला काही येणार नाही आहेत. म्हणजे बघा रानात जरा वाहतो, वाहतो विधेय हे आपण पृथक्करणात पाहिलेलं आहे. वाहणारा कोण? झरा. झरा झाला याच्यातला कर्ता म्हणजेच काय? उद्देश्य झालं. कोठे वाहतो? रानात. हा झाला याच्यातला विधेय विस्ताराचा भाग. एक उद्देश्य एक विधेय असणे हे यांच्यासाठी महत्वाचे. दुसरे घेतले आपण बघा बरं. तानाजींना लढता लढता वीरमरण आले. आता याला आपण पुढे वाढवत जाऊ. बघा तानाजींना लढता लढता वीरमरण आले. आले हे झाले याच्यातलं विधेय. येणारे कोण? वीरमरण. उद्देश संपलं. याच्यात एक विधेय एक उद्देश आहे. बरं
कोणाला आले तर तानाजींना आले, हे झालं याच्यातलं विधेय पूरक. हे नावं आपण विसरायची नाही आहेत, लक्षात ठेवायचं. आकर्मक क्रियापदामध्ये सुद्धा तुम्हाला कोणाला या प्रश्नाचं उत्तर मिळतंय तर ते कोणाला, त्यामुळे विधेयपूर्वक त्याला कर्म मानता येणार नाही. बरं, केव्हा आले रे? लढता लढता आले, म्हणजे हा झाला त्या विधेयाचा विस्तार. मग लढता लढता, बघा लढला ता लागलेलं आहे, ताक्यात त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे ता प्रत्यय त्याला जोडलं गेलेलं आहे. हे कृदंतामध्ये तुमचं मॉडेल. मग चाल, यामध्ये तुम्हाला काळाची माहिती मिळते. मग काळाची माहिती मिळाली तर याचं तुम्हाला मिश्रमध्ये रूपांतर करता येईल. काही मदत मीच करतोय सध्या समजून सांगण्यासाठी. एकदा तुम्ही त्या पाहत पाहत आले उदाहरणार्थ, अरे हे असं याचं, अरे याचं काय होतं, असं असतं याचं, मग काय झालं मिश्र असं झालं होतं, मिश्र मग पुढं संयुक्त असं झाले होते. मग याच्यामध्ये आपण त्याचं करूया. बघा बरं, जेव्हा तानाजी लढत होते तेव्हा त्यांना वीर मरण आले. आता जेव्हा तेव्हाचा पॅटर्न यातच वापरला बघा. जेव्हा तेव्हानं काळाची तुम्हाला ओळख करून दिली, मग ज त ची जोडी आली, लक्षात ठेवायचं. जेव्हा तेव्हा हे मिश्राचं खासियत आहे. पाहूया, जेव्हा तानाजी लढत होते, होते मग लढत होते, हे काय झालं याच्यातलं विधेय. लढत होते कोण? तानाजी. उद्देश, एक उद्देश एक विधेय इकडचे बागेत झाला, आणि इकडे बघा बरं, त्यांना वीर मरण आले. आले येणारे कोण? वीर मरण. याच्यामध्ये काय झालं? वीर मरण झालं, याच्यातलं उद्देश. दोन उद्देश दोन विधेय आलेले आहेत. हे कोणतं झालं? याच्यामध्ये मिश्र वाक्य यामध्ये घेते. पाहूया तिसरं आणखीन, त्याच्यामध्ये आपण कृदंत वापरून पाहू. सांगा, हसताना त्याचे दात दिसतात. दिसतात विधेय, दिसणारे कोण? दात, त्याचे दात. उद्देश, उद्देश विस्तार झालं, उद्देशांग संपलंय. केव्हा दिसतात? असताना. काळाची माहिती मिळाली, काळाची माहिती मिळाली तुम्हाला, तर हे तर शब्दात झालं. आता आम्हाला कशात बदलायचं? याच्यामध्ये विषयामध्ये आपण बदलू शकतो. म्हणजे हे वरचे जे वाक्य आपण प्रश्न घेतोय ते काय झालं, याच्यामध्ये केवलन त्यांचं आपण रूपांतर करून मी तुम्हाला दाखवतोय. ते म्हणजे मिश्र कसं होऊ शकतं, संयुक्त कसं होऊ शकतं, ते मी दाखवायचं काम माझं. याच्यामध्ये बदलाबद्दल काय येईल? जेव्हा तो हसतो तेव्हा त्याचे दात दिसतात. चला, हसतो विधेय, हसणारा कोण? तो उद्देश. दिसतात विधेय, दिसणारे कोण? त्याचे दात. उद्देश संपलं. दोन उद्देश दोन विधेयाच्यामध्ये आलेले. याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय कुठंही आलेलं नाही, तेव्हा ते आपण काय समजायचं? मिश्र. ताण करून घ्यायचा नाही. बघा, उंच असणारी इमारत माझ्या काकांची आहे. सांगा, आहे विधेय, आहे कोण? इमारत. उद्देश. इमारतीविषयी काही माहिती सांगा बरं. बरं, उंच असणारी हे झाला उद्देशाचा विस्तार. हे एक प्रकारे यांचं काय असतात? वैशिष्ट्य असतात. वैशिष्ट्य असून तर मग आम्हाला त्या ठिकाणी विशेषणाचा उपयोग करता येईल, विशेषण गौण वाक्याचा. मग चला, आता आपण यालाही मिश्रमध्ये घेऊन जाऊ. बघ बरं, जी इमारत उंच आहे ती माझ्या काकांची आहे. बघा, आता इथं काय घेतलंय मी? ज तन तुम्हाला मदत करून टाकलेली आहे. बघा, आहे विधेय, आहे कोण? इमारत. तर आहे विधेय, आहे कोण? ती. बघा, याच्यात दोन उद्देश दोन विधेय सापडलेले आहेत आणि कुठे उभयान्वयी अव्ययाचा वापर झालेला नाही. यावरून तरी कळतं हे काय त्याच्यातलं मिश्र झालेले आहेत. बाकीचं आपण उद्याच्या तासाला घेऊया.